नमस्कार, मी नंदकिशोर सोळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर। आता जो आपण व्हिडिओ पाहिला त्या अनुषंगानं मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण आपली मोटरसायकल ज्या ठिकाणी कुठे पार्क करताय तिथे आसपास शक्यतो CCTV कॅमेरा असेल याची दक्षता घ्यावी। जर CCTV कॅमेरा नसेलच अशा ठिकाणी आपल्याला गाडी पार्क करायची असेल तर गाडी फक्त जे कंपनीचा हँडल लॉक आहे तेवढ्यावरच आपण हँडल लॉक केलो आपली गाडी सुरक्षित आहे असं समजून न घेता, गाडीसाठी जे एक सेपरेट व्हील लॉक भेटतं ते जर आपण लावलात, जे व्हील लॉक केलेल्या मोटरसायकली आहेत त्या अद्यापर्यंत एकही चोरीला गेलेली आम्हाला आत्तापर्यंत आढळून नाही आलेलं। त्यानंतर मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की जर आपण का सेकंड हँड मोटरसायकली घेत असाल, समोरची विकणारी व्यक्ती आपल्या कितीही ओळखीची असेल, त्या संबंधित मोटरसायकलचे पूर्ण कागदपत्र हे पडताळणी करूनच विकत घ्या। समोरचा व्यक्ती विकणारा तुम्हाला बोगस कागदपत्र करून किंवा नोटरी करून ती गाडी विकू शकतो आणि मित्रांनो, ती गाडी ही चोरीची असू शकते आणि आपणाला माहिती नसताना अनावधानाने नजरचुकीने आपण त्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी म्हणून निष्पन्न होता। जर आपली मोटरसायकल चोरीला गेलेली आहे तर तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला आपण त्या संदर्भात माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे। ज्या कोणी आरोपीने ती संबंधित मोटरसायकल चोरलेली आहे त्या मोटरसायकलवरती ते आरोपी परत दुसरा गुन्हा करण्याची शक्यता आहे। जर अशा आरोपीनं तुमची मोटरसायकल चोरल्यानंतर दुसरा गुन्हा केला तर त्या गुन्ह्यामध्ये तुमची मोटरसायकल आलेली असते। जेव्हा पोलीस तपास करतात त्या संबंधित गुन्ह्याचा त्यावेळेस तुमची मोटरसायकलचा नंबर तिथं आल्यामुळं पोलीस तपासाला तुमच्यापर्यंत येऊ शकतात। त्याकरता तुम्ही तुमची मोटरसायकल चोरीला गेल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती पुरवणं, माहिती देणं आणि त्या संदर्भातला तुमचा गुन्हा दाखल करणं ही अत्यंत आवश्यक बाब आहे। धन्यवाद। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।